तुकोबारायांच्या पालखीभोवती या मेंढ्या अशा प्रकारे गोल गोल का फिरतात यामागची आख्यायिका 90% मराठी माणसांना आजही माहिती नाही। तर याला म्हणतात मेंढ्यांचं रिंगण आणि ते बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावाजवळ तुकोबारायांच्या पालखीभोवती पहिल्यांदा पार पडतं। आता ही परंपरा काय आजकालची नाही तर फार वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे। याच्यामध्ये मेंढ्या पालखीभोवती अशा प्रकारे वर्तुळात फिरतात आणि यालाच वारकरी संतांची उपस्थिती असं म्हणतात। आता या मेंढ्यांच्या रिंगणामागे एक अशी आख्यायिका सांगितली जाते की फार वर्षांपूर्वी या परिसरातील मेंढ्यांमध्ये एक साथीचा रोग पसरला होता, त्यामुळे अनेक मेंढ्यांचा मृत्यू झाला आणि त्याच दरम्यान तुकोबारायांची पालखी या गावातून जात असताना स्थानिक मेंढपाळांनी पालखीभोवती अशा प्रकारे मेंढ्यांचं रिंगण घालून हा रोग नष्ट होण्यासाठी प्रार्थना केली आणि या घटनेनंतर मेंढ्यांवर आलेला तो रोग नष्ट झाला आणि तेव्हापासून पालखीभोवती मेंढ्यांचं रिंगण घालण्याची ही परंपरा सुरू झाली। तर तुकोबारायांच्या पालखीसोबतच संत सोपानकाका महाराजांच्या पालखीला सुद्धा अशा प्रकारे मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं। तर मेंढ्यांच्या रिंगणामागची ही आख्यायिका तुम्हाला याआधी माहिती होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा।